महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी शुक्रवारी मिरजेत अतिक्रमण मोहीम राबवली आहे। या अतिक्रमण मोहिमेचे नागरिकांतून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले। मात्र अतिक्रमण काढत असताना हातावरील पोट असणाऱ्या गोरगरीब व्यावसायिकांचे प्रशासनाने पुनर्वसन करावे अशी मागणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केली आहे। लक्ष्मी मार्केट परिसरात मोठ्या संख्येने किरकोळ व्यवसाय करणारे लोक आहेत। अतिक्रमण मोहिमेमुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे महापालिका आयुक्तांनी अतिक्रमणे काढत असताना दुसरा पर्याय म्हणून या लोकांचे व्यवसाय पुनर्वसन करावे, अन्यथा ही तरुण मुले विनाकारण गुन्हेगारीकडे वळतील। त्यामुळे पुन्हा शहरात गुन्हेगारी वाढेल। त्यामुळे यांचा विचार करावा अशी मागणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केली आहे। आज आपण पाहत आहात की सांगली मिरज कुपवाडमध्ये अतिक्रमण मोहीम खूप जोरात मोठ्या प्रमाणात चालू आहे। याआधी कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली नाही। आम्ही माननीय आयुक्त साहेबांचा आभार मानतो की खरंच जिथं अतिक्रमण काढण्याची गरज होती तिथं काढलेलं आहे त्यांनी। लोकांचे रस्ते साफ व्हायला लागलेत, पण मात्र या नादात काय व्हायला लागले की लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत। संसार उद्ध्वस्त झालेली लोक त्यांनी एक 2-5 हजार रुपये 10 हजार रुपये लोकांकडनं कर्ज काढून काढलेली अशी बरीच युवा वर्ग आहेत आणि त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत। आणि त्यांनी हे सुशिक्षित बेरोजगार आहेत, काय त्यांना कुठं नोकऱ्या मिळाल्या नाही म्हणून कुणी गाडा काढला, कुणी काय काढलं, कुणी कुठं तर भजीपावचं काढलं, छोटे मोठे व्यवसाय काढले। आज आपण मिरजमध्ये पाहू शकता। आणि ह्यांचे उद्ध्वस्त झाले जर हे झालेत बऱ्यापैकी, तर ते लोक गुन्हेगारीकडे वळू शकतात। ही गुन्हेगारीकडे वळलेली आज आपण पाहतो की सांगलीमध्ये जवळजवळ वर्षाला 60 खून झाले। गांजाचं प्रमाण कमी जास्त होत आहे। बऱ्याच अशा अवैध धंदे आहेत की त्याच्याकडे ही मुलं वळू शकतात। तर माझी आयुक्त साहेबांना विनंती आहे की आपण अतिक्रमण काढत आहात सर, चांगली गोष्ट आहे, मात्र हे अर्धच काम झालं। या लोकांचं कुठं पुनर्वसन केलं पाहिजे। यासाठी लोकप्रतिनिधी असतील, नगरसेवक असतील, समाजातील काही लोक असतील, या सगळ्यांना घेऊन बसून काहीतरी व्यवस्थित मार्ग काढला पाहिजे। आला JCB घेतला, तोडलं, असं लोकशाहीत तर मी कधी बघितलं नाही साहेब। सगळ्यांशी बोलून तुम्ही काढा, या लोकांचं कुठं तर पुनर्वसन करा अशी आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे। आज मिरजमध्ये तर आमची जी परंपरा आहे, मिरज मार्केटमध्ये कुणाला बांगड्या भरायच्या असतील तर लोक इतर रस्त्यावर येतात। मी गेली 12 वर्ष बघतोय, लोक तर सांगते 30-30, 40-40 वर्ष आहे। त्यानंतर आमच्या इथं कोण पाहुणे आले तर आम्ही त्यांना भेळ खायला घेऊन मार्केटलाच येतो। आज ही परंपरा पण नसतं, अतिक्रमण करायच्या नादात करायला लागलोय आपण। तर तेव्हा त्या व्यावसायिकांना थोडं समजावून सांगून, थोडं व्यवस्थित सांगून, लोकप्रतिनिधींना मध्यस्थी घेऊन माझी विनंती आहे की आपण थोडं मिरज भकास होण्यापर्यंत वाचवावं। आणि हे लोक हे सुशिक्षित बेरोजगार थोडेफार व्यवसाय करत होते रस्त्यावर, हे कुठं तर गुन्हेगारीकडे वळू नयेत। माझी सरकारला विनंती असेल की माननीय आयुक्त साहेबांसारखे इथं पोलीस प्रमुख आम्हाला लाभावेत। त्यामुळं काय होईल की असं जसं अतिक्रमण साहेब तोडतायत तसे अवैध धंदे जर तोडले तर हे मिरज खूप सुखी होईल। तेव्हा सरकारकडे पण माझी विनंती आहे की साहेब पण IAS आहेत, IPS नाहीत, पण माझी विनंती आहे की असा अधिकारी त्यांनी आमच्या इथं पोलीस प्रमुख म्हणून पाठवावं की जे कॅसिनो असतील, जुगार अड्डे असतील, मटक्याचे अड्डे असतील त्याच्यात घुसून JCB नेऊन तोडल। गोरगरिबांचे हे काय तोडतात ते तोडलं तर आम्ही तुम्हाला मानणार ना। तेव्हा माझी विनंती आहे, ज्या लोकांचं तोडलंय त्यांचे थोडं पुनर्वसन करा, नाहीतर ते गुन्हेगारीकडे वळेल।